काही डोकवून दिशा कवणे टाई पाय देव कैसा तुकाराम तुकाराम शरीर दुःखाचे कोटार शरीर दुर्गंधीचे टार शरीर उत्तम चांगली शरीर साध्य होय केली तुटे भावा बंद शरीरा विद्येचे बाधा शरीर वशे बहुत बाधा नाही गुन्हा एक शरीरी शरीर दुःख निंदावया भोग शरीर ओझटे चांग तुकाराम तुकाराम इतुके करी भलत्या परी पर द्रव्य पर नारी न करी दंबाचा जायाचो शांती राही भोवच न करी आलो तो राम नामी जन्म करिता देवा विनाश कृष्णा वाढवी शिववच धरुणी विश्वास धरी धीर तया जवा योग बार तुकाराम तुकाराम संसार सिंधु उद्धर दुर्दावे मुला गीता हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण बस जय हरि राम कृष्ण हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय संत ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय संत गजानन महाराज की जय संत भास्कर महाराज की जय संत गौरीशंकर महाराज की जय संत वासुदेव महाराज की जय। ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णस्य पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। चराचरामध्ये वास करणाऱ्या परमतत्वाला साष्टांग नमन करतो। भूवैकुंठामध्ये साक्षात परमेश्वराचं वास असणारे पंढरीनाथांना मी साष्टांग प्रणिपात करतो। संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताई, संत तुकाराम महाराज, संत गजानन महाराज, संत भास्कर महाराज, संत गौरीशंकर महाराज, संत वासुदेव महाराज यांना साष्टांग नमन, साष्टांग प्रणिपात। आपल्या कालगावडी गावचे साक्षात दैवत, साक्षात तुकोबा वैकुंठवासी पंजाबराव भाऊ यांना विनम्र अभिवादन, माझ्या मातोश्रीला विनम्र अभिवादन आणि आपणा सर्व श्रोतू भक्तांना माझं साष्टांग नमन, साष्टांग प्रणिपात। आज आपले वैकुंठवासी पंजाबराव भाऊंचा 10वा स्मृतिदिन आहे। या परिसरामध्ये साक्षात तुकोबासारखं जीवन ज्यांनी जगलं ते आपले चालते बोलते साक्षात तुकोबा पाहता पाहता
त्यांच्या वैकुंठ गमनाला 10 वर्ष होत आहेत. मी त्यांना भावपूर्ण सुमनांजली, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज तुकाराम बीज महोत्सवाचा दुसरा दिवस. नित्यनेमाप्रमाणे दररोज सकाळपासून काकडा, गाथापारायण, प्रवचन, हरिपाठ आणि हरिकीर्तन अशा नित्यनेमाने 8 दिवस तुकोबांच्या नावाचा गजर आपण इथे करतो आहोत. तुकोबांच्या कृपेने तुकोबांच्या गाथ्यावर निरूपण करण्याचं सौभाग्य तुम्हा सर्वांच्या सहकार्याने मला प्राप्त झालं. आज आपण त्याचं दुसरं पुष्प गुंफणार आहोत. कालच्या पहिल्या पुष्पामध्ये आपण वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्माची मीमांसा केली. भागवत धर्म आणि त्या भागवत हिंदू धर्म, वैदिक धर्म, वेदांतिक धर्मामधून भागवत धर्म कसा निर्माण झाला की जो भागवत धर्म भगवान श्रीकृष्णाने आपणास सांगितला भक्तजनांच्या कल्याणाकरता, आणि तो भागवत धर्म संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकोबा यांनी कसा वृद्धिंगत केला आणि कसा कसा समाज मनामध्ये प्रतिबिंबित केला याचा आपण मीमांसा कालच्या पुष्पामध्ये घेतली. आणि हे सर्व करत असताना महाराजांना भंडारा डोंगरावर ध्यानधारणा केल्यानंतर जो साक्षात्कार झाला, जी आत्मानुभूती झाली, जो आत्मसाक्षात्कार झाला या जनता जनार्दनाच्या कल्याणाकरता, आणि त्यामधून त्यांनी परमेश्वराचं जे निर्गुण निराकार निर्विकल्प स्वरूप बघितलं. ते निर्विकल्प स्वरूप भक्तगणांना दाखवण्याकरता त्यांनी त्या निर्विकल्प स्वरूपाचं पुन्हा परमेश्वराला आळवणी केली की हे जे असं आसमंतामध्ये, चराचरामध्ये, ब्रह्मांडामध्ये असणारं निर्गुण निराकार जे स्वरूप आहे ते माझ्या भक्तगणाला दाखव. आणि ते निर्गुण स्वरूप सगुण स्वरूपामध्ये महाराजांना पंढरपूरच्या वाळवंटामध्ये पुंडलिकाच्या दाराजवळ विटेवर उभं असणारं दिसलं. आणि त्याचं वर्णन आपण कालच्या पुष्पामध्ये केलं. आणि ते सगुण जे स्वरूप आहे ते विटेवर वाळवंटामध्ये रखरखत्या उन्हामध्ये उभं आहे. ते कुठं मोठ्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये नव्हतं, नाही, किंवा स्वर्गामध्ये सुद्धा नाही आहे. ते भक्तगणाच्या कल्याणाकरता अहोरात्र भक्ताची काळजी घेण्याकरता रखरखत्या उन्हामध्ये विटेवर जसं पुंडलिकाने आज्ञा केली त्याप्रमाणे भक्तगणांच्या सेवेकरता उभं आहे. विटेवर पाय सरळ जोडलेले आहेत, दृष्टी सरळ आहे, कमरेवर हात आहेत, गळ्यात तुळशीचा हार आहे आणि कासेला पितांबर नेसलेला आहे. पुन्हा गळ्यामध्ये कौस्तुभमाळ आहे, कानामध्ये माशाच्या आकाराप्रमाणे चमकणारे कुंडल आहेत आणि श्वेतवर्णाचं मस्तकाला चंदन लावलेलं आणि अंगाला उटी लावलेली आणि अशा प्रकारचं जे तेजस्वी स्वरूप आहे ते तेजस्वी स्वरूपामध्ये परब्रह्माचं सच्चिदानंदाचं जे सगुण रूप आहे ते महाराजांना दिसलं. आणि इतकं तेजस्वी रूप आहे की त्या तेजस्वी रूपामध्ये जेवढे काही निसर्गाचे सुख, सौख्य आणि औदार्य असेल ते त्या मुखामध्ये एकवटलेलं आहे, साचेबंद केल्याप्रमाणे. आणि महाराज तर म्हणतात की माझ्या भगवंताचं रूप असं आहे की जसा तो मदनाचा पुतळाच आहे.
जसा तो मदनाचा मनमोहक पुतळा आहे, असं आकर्षक स्वरूप या माझ्या परमेश्वराचं आहे. आणि त्याच्या चेहऱ्यावरचं जे तेज, एवढं तेज आहे की सूर्याचं तेज, चंद्राचं तेजसुद्धा फिकं पडावं एवढं तेज आहे. आणि महाराजांना इथे हेच सांगायचं आहे, जसा सूर्य उगवल्याबरोबर सर्वांना प्रकाश देतो, तो कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी हे आहे, असा भेद या जातीचा आहे असा कोणताही भेदभाव करत नाही. सृष्टीमधील चराचरामधील प्रत्येकाला तो प्रकाश देतो, तो ऊर्जा देतो. नुसतं सजीवालाच नाही तर सर्व जीवांना, सर्व प्राणी मात्राला, पशु पक्षी वृक्ष वेली सजीव निर्जीव सर्वांना तो प्रकाश देतो, सर्वांना तो ऊर्जा देतो, सर्वांना तो जगण्याची उमेद देतो. तसंच हा माझा परमेश्वर आहे, जो वाळवंटामध्ये रखरखत्या उन्हामध्ये जरी उभा असेल, स्वतः जरी ताप दुःख भोगत असेल, परंतु भक्तजनाच्या कल्याणाकरता, त्याला सुख देण्याकरता, सौख्य देण्याकरता तो उभा आहे. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की त्याच्या चेहऱ्यावरून आपले डोळे हटूच नाही. म्हणून महाराज म्हणतात की अशा या परब्रह्माच्या चरणाजवळच माझं वास्तव्य राहो, तिथंच माझे डोळे राहो, ते पाहण्याचं सुख मला लागो, ते पाहण्याचं सौभाग्य मला लागो, आणि तेच माझं खरं सौभाग्य आहे. असं हे सगुण स्वरूप परमेश्वरांनी जे तुकोबारायांना निर्गुण स्वरूपामध्ये दाखवलेलं होतं, ते सगुण स्वरूपामध्ये खरं पाहता महाराज निर्गुण स्वरूपामध्ये सुद्धा परमेश्वराला बघू शकले असते. परमेश्वराला नुसतं एका ठिकाणीच ते बघू काय पंढरपूरला पुंडलिकाच्या तिथेच नाही, तर पूर्ण आसमंतामध्ये ब्रह्मांडामध्ये तुकोबारायांना प्रत्येक ठिकाणी पांडुरंग दिसत होते. ते त्यांच्या प्रज्ञाचक्षुनी पांडुरंगाचं दर्शन घेऊ शकत होते चराचरामध्ये. परंतु पुन्हा महाराजांना भक्तांचा कळवळा आहे. भक्तांच्या कल्याणासाठी प्रत्येक भक्तालाच प्रज्ञाचक्षु नाहीत, प्रत्येक भक्तालाच ते जाणण्याची उमेद नाही, ते हृदय नाही. म्हणून सहज सोप्या भाषेमध्ये परमेश्वर दिसावा, सहज सोप्या मूर्तीमध्ये दिसावा, म्हणून ते सगुण स्वरूप, सगुण रूप पंढरीनाथाचं पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये महाराजांनी दिलं. आणि त्याचं वर्णन काल आपण बघितलं. आणि हा आहे खरा तुकोबांनी सांगितलेला भक्तीचा प्रवाह. परमेश्वराचं स्वरूप कसं असतं आणि परमेश्वराच्या स्वरूपामधून तो भक्ताकरता काय करतो, हे जे स्वरूप आहे हे महाराजांनी भक्तगणांच्या कल्याणाकरता विशद केलेलं आहे. आणि प्रत्यक्ष महाराजांना तर ध्यास लागला होता, ध्यानी मणी रात्रंदिवस स्वप्नामध्ये सुद्धा पांडुरंगांचा ध्यास लागला होता. आणि महाराज भक्तगणांना सुद्धा म्हणत होते की असाच ध्यास माझ्या सर्व भक्तांना लागो, माझ्या सर्व जनांना लागो. बघा किती छान सुंदर मनमोहक वर्णन आणि मनमोहक सगुण स्वरूप महाराजांनी भक्तगणांकरता दाखवलेलं आहे. आणि साहजिकच जेव्हा अशा प्रकारचं स्वरूप दाखवलेलं आहे आणि अशा प्रकारचा प्रेमभाव त्या सगुण मूर्तीमध्ये दाखवलेला आहे, आणि इथे पुन्हा या भागवत धर्मामध्ये देव आणि भक्त याच्यामध्ये कुठे दरी ठेवलेली नाही. त्या देवाच्या दर्शनाकरता, त्या परमेश्वराच्या दर्शनाकरता भक्ताला जेव्हा जावं वाटेल तेव्हा तो जाऊ शकतो. मी कालच सांगितल्याप्रमाणे ते करण्याकरता भक्ताला मोठा होम हवन यज्ञ करण्याची गरज नाही, कुठ्या मोठ्या तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज नाही, कुठे मोठी दक्षिणा देण्याची गरज नाही, कुठे मोठा भंडारा करण्याची गरज नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम याप्रमाणे ते जरी एखादं फूल पान पाडी घे जर आपल्या हातात नसेल तर आपला हृदयाचा भाव घेऊन तिथे तुम्ही जा, तिथे तुम्ही त्याचं दर्शन घेऊ शकता. आणि तुम्हाला तिथे जाणंही शक्य नसेल तर तुम्ही त्या परमेश्वराला तुमच्या जवळ बोलवू शकता, आपल्या घरामध्ये बोलवू शकता, आपल्या मनामध्ये तुम्ही बोलवू शकता. असे बरेच असे दृष्टांत आहेत
स्वानुभव आहेत की भक्ताला त्या परमेश्वरापर्यंत जाणं शक्य झालं नाही. त्या भक्ताने इतकी आळवणी केली, इतकी प्रार्थना केली की परमेश्वराच्या कानापर्यंत, हृदयापर्यंत त्याचा आवाज गेला. आपला भक्त आपल्याला बोलावतो आहे, आपण त्याच्याकडे धावत धावत गेलो पाहिजे. आणि असे पांडुरंगराय धावत धावत त्या भक्ताच्या घरापर्यंत आलेले आहेत. अशा प्रकारचा जो प्रेमभाव आहे, याला आपण मैत्रीचा भाव म्हणतो, सवंगड्याचा भाव म्हणतो. असा हा सवंगड्याचा भाव महाराजांनी भक्त आणि परमेश्वर याच्यामध्ये निर्माण केलेला आहे. आणि आजच्या या आपल्या पुष्पामध्ये आपणास जो हा भक्तीचा भाव दाखवलेला आहे, तो भक्तीचा भावाचा वेध आणि शोध आज आपणास घ्यायचा आहे. आणि हे साज आता मी तुम्हाला म्हटलं की त्यांच्या चेहऱ्यावर, भगवंताच्या चेहऱ्यावर एवढं तेज आहे की चंद्र आणि सूर्याच्या प्रभा लोप पावलेल्या आहेत. आणि जेवढं काही जगाच्या पाठीवरचं सुख आहे, सौख्य आहे, आनंद आहे, निरागय आनंद आहे, तो त्या चेहऱ्यावर भरलेला आहे. जसं काही स्पेशली याचा एक साच्याच केलेला आहे आणि त्या साच्यामधून तो सुखाचा जो औदार्याचा चेहरा आहे तो निर्माण केलेला आहे. आणि तो तिथेच ठेवलेला आहे असं नाही. तर महाराज म्हणतात की भक्तांना वाटण्याकरता, भक्तांना ते प्रेम वाटण्याकरता, भक्तांना ती ऊर्जा वाटण्याकरता, भक्तांना तो प्रकाश वाटण्याकरता आपला परमेश्वर तिथे उभा आहे. म्हणजे आपला परमेश्वर कसा आहे? तो ग्राहक नाही आहे, तो देणारा आहे, तो देणारा आहे. म्हणजे एवढं मोठं औदार्य आपल्या परमेश्वराने मिळवलं. म्हणजे आपल्या व्यावहारिक परिभाषेमध्ये सांगायचं म्हणजे एवढा मोठा धन दौलत पैसा त्यांनी मिळवला, गडगंज संपत्ती मिळवलेली आहे. गावामध्ये खूप मोठा श्रीमंत माणूस झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हिरे आहे, जवाहीर आहे, मोठी संपत्ती आहे, धान्याचे कोठारं भरलेले आहेत, घरी घोडे आहेत, गाड्या आहेत, सर्व. आणि हा ऐश्वर्याचा जो परिपाक आहे, मोठा वाडा आहे, ठेवलेला आहे. आणि घरासमोरून एखादा याचक जातो, तो विन्मुख होऊन जातो. एखादा कोणी मदतीला येतो, तो उन्मुख होऊन जातो. आणि साहजिकच जो कोणी एखादा याचक म्हणून प्रतीक्षेत असतो, तो तिथे विन्मुख होऊन जातो. अशा प्रकारचा माझा राजा नाही आहे, अशा प्रकारचा माझा परमेश्वर नाही आहे. माझ्या परमेश्वरांनी हे सर्व मिळवलेलं आहे ते भक्तांना देण्याकरता, ते भक्तांना देण्याकरता, वाटण्याकरता. आणि देता देता माझा परमेश्वर त्याच्याजवळचं सर्व एक दिवस संपून जाईल. जसं तुकोबारायांचं संपून गेलं होतं. तुकोबाराय खूप असे श्रीमंत होते. घरी मोठी शेतीवाडी होती, धनधान्याचे कोठार होते, महाजनकी होती, वाण्याचा व्यवसाय होता. परंतु महाराजांना साक्षात्कार झाल्यानंतर जेव्हा दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर लोकांना अन्न मिळेनासं झालं, खायला मिळेनासं झालं. आणि सर्वात पहिले त्या पुणे सुपेच्या परयगणामध्ये गोदामाचे कोठारं उघडे करून देणारं कोण असेल तर आपले संत तुकोबाराय. संत तुकोबारांनी धान्याचे कोठारं उघडे करून दिले आणि सर्वांना धान्य देत बसले. आणि तुकोबाच्या धर्मपत्नी जिजाबाई अवलिया म्हणाले की आता सर्व धान्याचे कोठार देऊन गेले की आता आपल्याला घरी संध्याकाळी करायला भाकरीसुद्धा नाही आहेत. मी काल पाहत होते की आपल्या धान्याचे 10 कोठारं भरलेले होते. आज सकाळी थोडंसं आता दळण दळायचं आहे म्हणून सकाळी मला उठायचं आहे. रात्रीला जाऊन पाहतो आहे, जुन्या काळामध्ये सकाळी 4 वाजता उठून दळण दळायचे. आता ती वेळ तुमच्याकडे नाही आहे. तर बघतो आहे तर एक साधं म्हणजे ज्वारीचा दाण्याचा 1 कण नाही आहे. तर महाराज म्हणाले 1 कण नाही आहे, हजारो कण येतील. आपण कालपर्यंत खूप जेवण केलं, खूप हे केलं, ते बिचारे 1-2 महिनेपर्यंत जेवलेले नाहीत, त्यांना करता मी दिले आहेत. आता तुम्हाला तो बाईल कर्कशा तो संवाद तुम्हाला माहीतच आहे जिजाबाईचा आणि तुकोबाचा. सांगायचं तात्पर्य असे की अशा प्रकारचं औदार्य तुकोबारायांनी साक्षात त्यांच्या जीवनामध्ये निर्माण केलं होतं. आणि तीच अपेक्षा आणि तीच त्यांची परमेश्वराकडून आहे. आणि असाच परमेश्वर त्यांना पाहिजे आहे. तो सुद्धा परमेश्वर असा आहे की हे जे सर्व सुख औदार्य आहे ते भक्तगणांना वाटण्याकरता ते सदोदित
तिथे तत्पर आहेत. जो कोणी भक्तगण तिथे याचना करत असेल त्याला ते सर्व मिळेल. सुखाची याचना करत असेल, संपत्तीची याचना करत असेल, ऐश्वर्याची याचना करत असेल, प्रत्येक तुकोबाराय म्हणतात माझा प्रत्येक भक्तगणच आध्यात्मिक सुखाचीच याचना करणार नाही. कारण भक्त आहे. प्रत्येक भक्त हा वेगवेगळा असतो. एखादी भक्त म्हणेल, भक्तीला म्हणेल की माझ्या मुलाचं भलं होऊ दे, माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, मला चांगले सून मिळू दे, मला चांगलं हे करू दे. साहजिक आहे, आपण भोडे भाबडं साधक आहो. जो भक्तगण म्हणत असेल की मला उच्च कोटीवर जाऊ दे, एखादा भक्तगण असेल मला काहीच नको, मला तुझी आळवणी पाहिजे, तुझं जे रूप आहे ते माझ्या डोळ्यामध्ये साठवून राहू दे, असं जरी म्हटलं तरी त्याला रूप मिळेल. तर अशा प्रकारचा उदार अंतकरणाचा परमेश्वर साक्षात तुकोबारायांनी अनुभवलेला आहे, त्याचा स्वानुभव घेतलेला आहे आणि तो भक्तगणांनी त्याचा स्वानुभव घ्यावा असा अट्टहास केलेला आहे. त्याकरता महाराजांनी खूप एक छान अभंग दिलेला आहे. तो अभंग आपण पाहू. महाराज परमेश्वराला उदार अंतकरणाचं म्हणतात, तो दिनारा. म्हणून महाराज म्हणतात विठ्ठला तू उदारांचा राव, विठ्ठला तू जीव या जगाचा, विठ्ठला तू उदाराचा राव, विठ्ठला तू जीव या जगाला, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझं पाशी सकळ सिद्धी, विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड, विठ्ठला तू कोड पुरवीसी, विठ्ठला तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला लागले ध्यानमणी, विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, विठ्ठला रे सोस घेतला जीवे, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला तू एका झडकरी. बघा महाराज म्हणतात हा माझा जो परमेश्वर आहे, जगामध्ये जेवढे काही उदार अंतकरणाचे लोक असतील या समाजामध्ये, महाराज म्हणतात उदार अंतःकरण तर खूप कमी लोकांना असते. पहिले तर अंतःकरण, मग ते उदार अंतःकरण, मग ते भरभरून उदार अंतःकरण. पण जगामध्ये जे काही उदार अंतःकरणाचे लोक असतील किंवा होऊन गेले असतील त्या सर्वामध्ये माझा विठोबा हा उदार अंतःकरणाचा आहे. तो उदार अंतःकरणाचा काय आहे? राजा आहे. तो उदार अंतःकरणाचा राजा आहे. तो जेवढे काही उदार लोक असतील त्यांचा राजा आहे, उदारांचा राजा. आणि पुन्हा महाराज म्हणतात तू जीव या जगाचा. बघा तू जीव या जगाचा, तू उदाराचा राजाही आहेस आणि तू जीव या जगाचाही आहेस. म्हणजे या चराचरामध्ये, या सृष्टीमध्ये, या आपल्या भक्तामध्ये, नुसतं भक्तच म्हणत नाही, सर्व सृष्टीमध्ये जे काही जीव आहेत त्या जीवांचा जीव तुझ्यामध्ये आहे आणि तुझा जीव त्यांच्यामध्ये आहे. बघा कसं तादात्म्य साधलेलं आहे परमेश्वराचं आणि भक्ताचं. इथे महाराज फक्त भक्त म्हणजे माणूसच म्हणत नाहीत. हे बघा इथे परिभाषा अभंगामध्ये खूप वेगळी केलेली आहे. भक्त जीव, जीव म्हणजे फक्त माणसाचा जीव नाही, जीव म्हणजे जेवढे काही जीव जगत आहेत, पशु पक्षी चराचरामध्ये असणारे सृष्टीवेली त्यांचा जीव आणि माझ्या विठ्ठलाचा जीव, त्यांचा जीव विठ्ठलामध्ये आहे, विठ्ठलांचा जीव त्यांच्यामध्ये आहे. एका जरी जीवाने जरी याचना केली की मला हे दे, ते देण्याला तो तयार आहे. इथे साहजिकच तुम्हाला आठवत असेल, तुम्ही रामायण महाभारत वाचता की असा कोणता दानशूर आहे तर कर्ण आठवतो आपल्याला. म्हणजे कर्णाच्याही परिभाषेच्या पुढे घेऊन जाणारा हा तुकोबाचा अभंग आहे. कर्णाच्या दानशूरत्वाबद्दल मला काही बोलायचं नाही, परंतु कर्णाने ते दातृत्व केलेलं आहे, ते फक्त माणसांसाठी केलेलं आहे. तुम्ही थोडंसं ते कर्णाचं जर तुम्ही बघितलं अर्जुन महाभारतामध्ये, रामायण महाभारतामध्ये, तर त्याला जे जे काही याचक आलेले आहेत ते याचक माझ्या मते सर्व मानवी स्वरूपामध्ये आलेले आहेत. इतर जीवाच्या स्वरूपामध्ये याचक आलेले नाहीत. परंतु तुकोबारायांच्या या परिभाषेमध्ये सर्व जीव याचकमधून आल्यानंतर कोणत्याही जीवाला विन्मुख जाऊ द्यायचं नाही, एवढा हा उदार अंतःकरणाचा आहे. आणि महाराज म्हणतात विठ्ठला तू उदाराची राशी आहेस, तू उदार अंतःकरणाची साक्षात मूर्ती आहेस, तू उदार अंतःकरणाची साक्षात
मूर्ती आहेस आणि तू उदार अंतकरणाची साक्षात मूर्ती आहेस. म्हणून माझ्या भोळ्या भाबड्या मनाला वाटते की तुझ्याजवळ सर्व काय आहे, रिद्धी आणि सिद्धी आहे. तुझ्याजवळ रिद्धी आणि सिद्धी आहे. साहजिकच एखादा माणूस जर घरी आला, प्रत्येकाला दान करत असेल, तो शेजारी म्हणते याच्याजवळ काही सिद्धी आहे म्हणते, काही रिद्धी आहे आणि सिद्धी आहे. एवढा मोठा दानशूर निघाला काय म्हणते, म्हणजे रिद्धी आहे आणि सिद्धी आहे. मग महाराज असं म्हणतात की माझ्या या विठोबाकडे काय आहे, अशा प्रकारची रिद्धी आणि अशा प्रकारची सिद्धी आहे. आणि अशा प्रकारची रिद्धी आणि सिद्धी असल्यामुळं जो कोणी याचक होतो तो त्या याचकाला तो विन्मुख जाऊ देत नाही, त्याला तो भरभरून त्याच्या झोळीमध्ये टाकतो. म्हणून महाराज म्हणतात, विठ्ठला रे तू उदारांचा राव, विठ्ठला तू जीव या जगाचा, विठ्ठला तू उदाराची राशी, विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी. विठ्ठला रे तुझे नाम बहुगोड, विठ्ठला तू कोड पुरविशी, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला लागले ध्यान मनी. महाराज म्हणतात, हे परमेश्वरा तुझे नाव खूप गोड आहे. मला असं वाटते की नेहमी तुझ्या नामाचा जय जयकार करावा, तुझ्या नामाचा जप करावा, माझ्या सर्व भक्तगणांनी तुझ्या नामाचा जप करावा. आणि तू आमच्या भक्तगणांचं म्हणजे माझं जी इच्छा असेल, जे लाड असेल, लहान मूल जसं आईकडे किंवा असा आपला हट्ट करते, काही मागते, खाऊ मागते, काही एखादा हट्टपणे मागतो, तशा प्रकारची इच्छा, लाडीवाळपणे केलेली इच्छासुद्धा तू पूर्ण करणारा आहेस. आणि अशा प्रकारचं जे तुझं नाव आहे, तुझं नाव माझ्या मुखामध्ये असू दे, कारण तू आमच्या सर्व भक्तगणांच्या इच्छा पूर्ण करणारा आहेस. आणि परमेश्वरा तुझं श्रीमुख चांगलं आहे. मी मगाच सांगितलं की परमेश्वराचं श्रीमुख किती चांगलं आहे, सौर औदार्यानं भरलेलं आहे. चंद्र सूर्याच्या प्रभासुद्धा तिथे लोप पावतात, अशा प्रकारचं मुख माझ्या परमेश्वराचं आहे. आणि ते मुख पाहण्याचा ध्यास मला लागलेला आहे आणि ते मुख पाहिल्यानंतर मला ध्यान लागलेलं आहे. असं हे औदार्याचं मुख पाहण्याचं मला ध्यान लागलेलं आहे. आणि महाराज म्हणतात, विठ्ठला तुझं जे बोलणं आहे ते बोलणं खूप रसाळ आहे, त्या बोलण्यामध्ये माधुर्य आहे. आणि तुझ्या बोलण्याचे स्वर माझ्या कानामध्ये आले, माझ्या भक्तगणाच्या कानामध्ये आले, तर एवढे ते शृंगारिक आहेत, एवढे ते श्रवणीय आहेत की मी माझं दुःख, क्लेश, भूक जरी लागले असेल, एखादं मोठं दुःख जरी असेल, तर ते दुःख मी विसरून जातो, एवढं तुझं बोलणं रसाळ आहे. आणि म्हणून म्हणतात की विठ्ठला मी तुझ्या प्राप्तीचा धावा घेतलेला आहे आणि तुला प्राप्त करण्याकरता मी व्याकुळ झालो आहे. तुला प्राप्त करण्याकरता मी व्याकुळ झालो आहे, तुला प्राप्त करण्याकरता मी तळमळ माझ्या मनाला लागली आहे. आणि इथे तुकोबरा हे अभिप्राय करतात, अशीच तळमळ, अशीच व्याकुळता आपल्या सर्व भक्तगणाला निर्माण झाली पाहिजे. कोणाला? त्या पंढरीनाथाला पाहण्याकरता, पंढरीनाथाचं दर्शन घेण्याकरता. आणि म्हणतात की विठ्ठला रे शोक करीतोस तुका, विठ्ठला तू एका झड करी, तू मला प्राप्त होत नाहीस म्हणून मला विरह होत आहे, मला दुःख होत आहे आणि माझ्या मनाची तळमळ होत आहे, माझं मन कासावीस होत आहे, म्हणून तू लवकर ये, म्हणून तू लवकर ये. बघा किती मोठा अधिकार परमेश्वराला तुकोबा इकडे बोलावत आहेत. एवढ्या मोठ्या वरच्या पदावरच्या माणसाला भक्त इथे बोलावत आहेत, कारण तेवढा अधिकार या भक्ताने निर्माण केलेला आहे की एवढी मला व्याकुळता निर्माण झालेली आहे की मी तुझा शोध घेतो आहे, मी तुझा शोध घेतो आहे, पण मला तू दिसत नाही. तू कुठे जरी अदृश्य स्वरूपामध्ये असतील तर तू माझ्याकडे धावत ये. विठ्ठला तू एका झडकरी लवकर ये. अशा प्रकारची आर्त भावना, आर्त याचना, जे ज्याला हृदयस्थ याचना म्हणतो, तळमळ, ती व्यक्त केली आहे. आणि अशा प्रकारचं मागणं तुकोबारायांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. आणि इथे एकच सांगितलेलं आहे की जरी मी तुम्हाला म्हणजे भक्तगणाला परमेश्वर निर्गुण रूपातला सगुण रूपात जरी दाखवलेला आहे,
तरी त्या सगुण रूपाच्या परमेश्वराला बेल व्हा, फुलं व्हा, पूजा व्हा, हार करा, त्याचे भंडारे करा, हे मला अभिप्रेत नाही. त्या सगुण रूपाला तुम्ही तुमच्या अंतःकरणाने बघा. तुमचं अंतःकरण त्याच्या परमेश्वराच्या अंतःकरणापर्यंत पोचवा. तुमचे डोळे त्याच्या चरणामध्ये पोचवा. तुमचे डोळ्यांनी त्याचं जे मुख आहे ओजस्वी रूप, ते रूप बघा. आणि जेव्हा ते पाहिल्यानंतर त्याचं जे सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे तेजस्वी मुख आहे, त्या सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे असणारं तेजस्वी मुखाचं औदार्य हे तुमच्यापर्यंत येईल, अशी याचना तुकोबारायांनी केलेली आहे. आणि त्याचा तुम्ही ध्यास घ्या. त्याचा तुम्ही ती अशी जी तळमळ तुमच्या मनाला लागू द्या. आणि साहजिकच इथं आपण भागवत कथा पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की अशा प्रकारचा जो ध्यास आहे, अशा प्रकारची जी तळमळ आहे की भगवान श्रीकृष्णांची जेव्हा बासरी वाजत होती आणि भगवान श्रीकृष्णाच्या बासरीचे जेव्हा मधुर स्वर हे त्या रानामध्ये जात होते, तेव्हा इकडे गोपिका, त्याच्यामध्ये आपली राधाई होती, हे सर्व आपला कृष्ण कुठे आहे ते शोधत होते. याला विचारत होते, या गोपाळाला विचारतो, त्या गोपाळाला विचारत होते की आपला परमेश्वर कुठं आहे, आपला कृष्ण कुठं आहे. राधा म्हणत होती की माझा सखा कुठं आहे, तो कुठं मिळत नव्हता, फक्त बासरीचा स्वर येत होता. म्हणून साऱ्या गोपिका कासावीस झाल्या होत्या त्याला बघण्याकरता. जिकडे काही बासरीचा स्वर येत होता तिकडे जात होता तो बासरीचा स्वर. असं मतामध्ये गेल्यानंतर परमेश्वराचा स्वर कधी आवाज इकडून यायचा, कधी आवाज इकडून यायचा, कधी आवाज इकडून यायचा, इकडे धावायचे, तिकडे धावायचे, तिकडे धावायचे. आणि इथे महाराजांना हे सांगायचं आहे की नुसतं गोपिकाच धावायचे नाहीत, तर पशु पक्षी, पानं, फुलं, वृक्ष हे सुद्धा धावायचे. जेव्हा बासरीचा जो आवाज व्हायचा तेव्हा जे गुरु होते ते असे खूप जोरदारानं हुंदडायचे, इकडून धावायचे, तिकडून धावायचे आणि जिकडे बासरीचा आवाज येईल तिकडे जायचे. पक्ष्यांचा एवढा किलबिलाट व्हायचा की पक्ष्यांचे थवेचे थवे बासरीच्या इकडे जायचे आणि झाडाचे पानं थरथरा लागायचे, झाडं थरथरा लागायचे. म्हणजे एवढं त्या परमेश्वराची जी शक्ती आहे की जे चराचरामधील नुसतं मानवी भक्तगणालाच नाही तर सर्व भक्तगणाला स्वतःकडे आकृष्ट करत होती आणि त्याला शोधत होती. आणि तो परमेश्वर आहे तो कोणाला दिसत नव्हता, म्हणून सर्वजण आळवणी करत होते की कृष्णा ये माझ्याकडे, कृष्णा ये माझ्याकडे. आम्ही सैरभर झालेलो आहे, मग ते कृष्ण आहेत. कृष्णांना फक्त पाहायची होती भक्ताची तळमळ. कृष्ण तिथेच होते, कृष्ण तिथेच बासरी वाजवत होते, कृष्ण तिथेच होते. कृष्णाला पाहायची होती भक्ताची तळमळ, त्याला भक्ताची व्याकुळता. आपल्या दर्शनाकरता भक्त किती व्याकुळ झाला आहे आणि ती व्याकुळता पाहिल्यानंतर साक्षात परमेश्वर तिथे यायचे, परमेश्वर तिथे आले, कृष्ण तिथे आले. आणि अशा प्रकारचं जो संवाद आहे, जे दर्शन आहे, अशाच प्रकारचं जे दर्शन आणि संवाद आहे की जी आर्तता गोपींना राधेला लागली होती, जी आर्तता व्याकुळता पशुपक्ष्यांना लागलेली होती, आणि तशीच व्याकुळता नुसतं एकाच बाजूनं व्याकुळता नाही, परमेश्वराला सुद्धा तेवढीच व्याकुळता लागली होती. आता इथे एक व्यावहारिक दृष्टांत महाराजांनी दिलेला आहे की एखादा खूप मोठा माणूस असतो, तर त्याच्याकडे त्याच्या वास्तव्यामध्ये त्याच्या अधीनस्थ जाण्याची बऱ्याच लोकांना त्याची इच्छा असते की बुवा आपण त्याच्याजवळ झालं पाहिजे, त्याच्याजवळ झालं पाहिजे, जायचे. परंतु तेवढी आसक्ती त्या माणसाला सुद्धा ज्याच्याकडे जे धावं घेतात त्यांची सुद्धा असायला पाहिजे. म्हणजे जेवढं अंतःकरणाची धाव या बाजूने असते तेवढ्याच अंतःकरणाची भाव त्या बाजूने सुद्धा असायला पाहिजे. पण व्यावहारिक जगामध्ये असे उदाहरणं दुर्मिळ आहेत, खूप कमी असतात की खूप मोठा माणूस झाल्यानंतर किंवा सर्व धन ऐश्वर्य संपत्ती सत्ता काय असल्यानंतर त्याला जेवढी आपल्या खालच्या लोकांची आपण आता भक्तगण म्हणू जेवढी आसक्ती असते, यांना त्याच्याबद्दल जेवढी आसक्ती असते त्यांना त्याच्याबद्दल तेवढी आसक्ती असतेच की नाही हे आपल्याला सांगता येत नाही. दुरापास आपण असं म्हणू की त्यापेक्षा थोडी कमी असू शकते किंवा जास्तही असू शकते. परंतु महाराजांना इथे सांगायचं आहे की तेवढीच आसक्ती तेवढीच व्याकुळता परमेश्वराला सुद्धा आहे.
नाहीतर काय म्हटलं असतं कृष्णाने? संदेश पाठवला असता, मी इथे या तळ्याच्या खाली झाडाच्या खाली इथे मी बासरी वाजवत बसलेला आहे, तुम्हाला जर माझं दर्शन घ्यायचं असेल, भेटायचं असेल तर या. कृष्णच आहेत ते, भगवानच आहेत ते. आता त्यांनी तसं म्हटल्यानंतर त्यांनी जरी म्हणायचे नाही, त्यांनी जरी संकेत दिला असता किंवा या भागामध्ये या तळ्याच्या काठावर या वृक्षाच्या खाली भगवान कृष्ण बसलेले आहेत, सर्वच गेले असते. सर्व गोप गोपी पशु पक्षी गुरे तिथे गेले असते. परंतु परमेश्वर ते कशाला असं म्हणतील? ते धावत तेवढ्याच व्याकुळतेनं ते या भक्तगणामध्ये आले, ते गोपगोपिकेमध्ये आले, पशुपक्ष्यांच्यामध्ये आले आणि तिथे अधीनस्थ झाले. आणि महाराज म्हणतात, आणि तोच अधिकार जसा गोपगोपिकांना अधिकार होता की कृष्णा ये, एवढा मोठा परमेश्वराला म्हणते कृष्णा माझ्याजवळ ये, माझ्यासोबत खेळ, तुझी बासरी आम्हाला वाजवायला दे, आमची बासरी तू वाजव. म्हणजे हे एकमेकाचं प्रेम आहे ते त्याला बोलत होते. तसंच महाराज म्हणतात, हा माझा जो परमेश्वर आहे, हा जरी पंढरीला उभा असला तरी तुमची जी व्याकुळता आहे, तुमची ती याचना आहे, ते पाहून तो तुमच्यापर्यंत येईल. म्हणून महाराज म्हणतात, विठ्ठला तू एका झटकरी तू लवकर धावत ये, तू लवकर धावत ये, मी कासावीस झालेलो आहे, मी व्याकुळ झालेलो आहे, तू लवकर धावत ये. अशा प्रकारचा हा शान सुरेख असा अभंग महाराजांनी इथे वृद्धिंगत केलेला आहे. यामधून महाराजांना हे सांगायचं आहे, परमेश्वर आणि भक्त, परमेश्वर आणि साधक यांचं नातं कसं असावं, याची व्याकुळता आणि तन्मयता कशी असावी, ह्या अभंगाच्याद्वारे महाराजांनी इथे विशद केलेली आहे. आणि महाराजांनी जेव्हा आता परमेश्वराचं स्वरूप सांगितलेलं आहे, तेव्हा महाराजांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही एवढं जे चांगलं सगुण परमेश्वराचं स्वरूप आहे, जे निर्गुणमधून मी तुम्हाला दिलेलं आहे, त्याचं तुम्ही नामजप करा, त्याचा तुम्ही नामस्मरण करा. तुम्ही नामस्मरण करता 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 त्याचा ध्यास करता तुम्ही विठ्ठलमय होऊन जाल, तुम्ही विठ्ठलमय होऊन जाल. म्हणून आपले महाराज वासुदेव महाराज नेहमी म्हणायचे, मंत्र द्यायचे, ते एखाद्याला दीक्षा देताना काही मोठा सण समारंभ वगैरे नाही करायचे किंवा त्याला काही मोठं उपरणं द्यायचं आणि त्याला असं करायचं नाही. त्याला सहज सांगायचे की काय, गळ्यात तुळशीची माळ घ्यायची, घरी तुळशी नसेल तर तुळशी विंजरामण घ्यायचं, दररोज सकाळी त्याला पाणी टाकायचं आणि रामकृष्ण हरीचा जप करायचा, एकादशीचं व्रत करायचं. एक आवर्जून सांगायचे, रामकृष्ण हरीचा जप करायचा. प्रत्येक भक्तगणाला ते सांगायचे. तेच तुकोबारायांनी सर्व भक्तगणाला सांगितलं, रामकृष्ण हरीचा जप करा, म्हणजे हरीचा जप करा, म्हणजे विठ्ठलाचा जप करा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचा जप करा. आणि महाराजांनी एक छान अभंग याकरता दिलेला आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल अवघ्या भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल, विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठल, विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल. बघा, आपण रामकृष्ण हरीचा जप करतो, विठ्ठलाचा जप करतो, हातामध्ये टाळ असतो, विणा असते, हातामध्ये टाळ आहे, विणा आहे, मृदंग आहे आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल आपण म्हणतो आहे. महाराज म्हणतात की तुमच्या हातामध्ये टाळ आहे, मृदंग आहे, विणा आहे आणि मुखाने तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणता आहे, की ते टाळ आणि हे जरी असले, तुम्ही दिंडीमध्ये टाळ मृदंग घेऊन जरी जात असले, विठ्ठल विठ्ठल असले, अरे बाबा हा टाळ विठ्ठल आहे, हा मृदंग विठ्ठल आहे, आणि तुम्ही तोंडाने जे विठ्ठल म्हणता आहे की पंढरपूरचा विठ्ठल तुमच्या तोंडामध्ये तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणता आहे, साक्षात तो विठ्ठल या टाळामध्ये आलेला आहे, या मृदंगामध्ये आलेला आहे. म्हणून महाराज म्हणतात, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल अवघ्या भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल. महाराज म्हणतात, हे जे काही सर्व भांडवल आहे, भांडवल म्हणजे हेच पकडू आपण, हे जे टाळ आहे, मृदंग आहे, विणा आहे, जसं आता हे इकडे हे सतरंज आहेत, हे सर्व जे काही भांडवल आहे इथे आहे, तसं जगाचं जे काही सर्व भांडवल आहे, आपल्या संसाराचं जे काही भांडवल असेल,
आपले घरचे भांडे असतील, आपल्या घोड्या असतील, गाड्या असतील, आपलं ऐश्वर्य असेल, हे सर्व भांडवल म्हणजे विठ्ठलाने दिलेलं सर्व भांडवल आहे. आणि हे जे सर्व भांडवल आहे, हे भांडवल काय माना? विठ्ठल रूप माना. हे भांडवल विठ्ठल रूप माना आणि या भांडवलालाच विठ्ठल बघा, या भांडवलाला विठ्ठल बघा आणि आपल्या मुखाने विठ्ठल विठ्ठल असा जप करा. महाराज म्हणतात, विठ्ठल नाद, विठ्ठल भेद, विठ्ठल छंद, विठ्ठल. जे काही कुठे प्रेमाचं काम चालते आहे, म्हणजे ज्याच्यामधून नाद निर्माण होतो आहे, एखादं भांड्यावर भांडं आपटल्यानंतर त्याच्यामधून भेद निर्माण होतो आहे. दोन व्यक्ती जवळ आलेल्या आहेत, चांगल्या व्यक्ती आहेत, चांगला संवाद सुसंवाद करतो आहे. त्याच दोन व्यक्ती जवळ आले आहेत, त्यांच्या बोलण्यामध्ये विसंवाद होतो आणि विसंवाद एवढा होतो की ते भांडणापर्यंत जाते आणि मी तुझं तोंड पाहणार नाही, मरेपर्यंत मी तुझं तोंड पाहणार नाही, इथपर्यंत हा विसंवाद होतो. महाराजांनी सांगितलं. म्हणून विसंवाद होत असेल, भेद होत असेल, संवाद होत असेल, नाद होत असेल, नाद असेल किंवा भेद असेल, ते सुद्धा तुम्ही विठ्ठल रूप माना. आणि साहजिकच जर आपण तेव्हा विठ्ठल रूप जर आपण मानलं तर आपल्याला माहिती आहे की महाराजांनी सांगितलं की मी माझ्या भक्ताला सांगितलं की सद्गुण तुझ्या अंगी ठेव, दुर्गुण तू कर. मग तो घरी गेल्यानंतर विचार करेल, आपण जो माणूस तर चांगला होता, बोलणं तर चांगलं होतं, चांगलंच तर आपलं सुरू होतं, परंतु मीच एक शब्द वाईट वापरला आणि वाढता वाढता भांडण वाढत गेलं. मग झोपतानाच त्याला तो म्हणते की नाही, मी जे केलं बरोबर केलं नाही. सकाळी उठून तो त्याच्या घरी जातो, मी काल जे बोललेलं आहे ते बरोबर केलं नाही. बघा काय झालेलं आहे, जो भेद आहे त्याचं रूपांतर नादामध्ये झालेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात, विठ्ठल नाद, विठ्ठल भेद, विठ्ठल छंद, विठ्ठला. तुम्ही विठ्ठलाचा छंद करा, तुम्ही विठ्ठल नामाचा छंद करा. विठ्ठल सुखा, विठ्ठल दुखा, तुकया मुखा विठ्ठल. जे काही आपलं सुख असेल, जे काही आपलं दुःख असेल, महाराज म्हणतात सुखामध्ये सुद्धा विठ्ठलाला आठवा, दुःखामध्ये सुद्धा विठ्ठलाला आठवा. साहजिकच आपल्या परिभाषेमध्ये आपण विठ्ठलाला म्हणजे परमेश्वराची धाव कधी घेतो? दुःखामध्ये घेतो. एखादं संकट आलं की राम 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 राम. एखादं मोठं ऑपरेशन असलं, थिएटरमध्ये पेशंटला पाठवलं तर त्याच्या आधी, आता सारेचीच परिस्थिती, माझी तीच परिस्थिती होती, आपण परमेश्वराचा धाव घेतो, अरे विठ्ठला 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 देवा देवा. आणि ते जो 2 तास ऑपरेशन होईपर्यंत आपल्याला काही सुचत नाही. आपला एखादा सोयरा जरी तिथे आला, आपलं म्हणतो काय म्हणते, काय ऑपरेशन थिएटरमध्ये आहे, आणि तो देवाचं विठ्ठल विठ्ठल करते, रामकृष्ण रे रामकृष्ण. म्हणजे दुःखामध्ये आपण विठ्ठलाला आठवतो. महाराज म्हणतात दुःखामध्ये सुद्धा परमेश्वराला आठवा, सुखामध्ये सुद्धा परमेश्वराला आठवा. आणि आपलं जे सुख असेल तेही विठ्ठलाच्या चरणी अर्पण करा, आपलं दुःख असेल तेही विठ्ठलाच्या चरणी अर्पण करा. आता बघा, तुम्ही म्हणा साहजिक सुख आहे चरणी अर्पण केलं बरोबर आहे, दुःख आहे ते कसं काय चरणी अर्पण करायचं? महाराज इथे म्हणतात सुख आणि दुःख हे तुम्हीच निर्माण केलेलं आहे. ज्या एका गोष्टीला तुम्ही सुख मानता त्याच एका गोष्टीला उद्या तुम्ही त्याला दुःख मानाल. म्हणजे सुख आणि दुःखाच्या ज्या कल्पना आहे मनानेच मनाच्या केलेल्या आहेत की आज तुम्हाला त्या सुख वाटतात, त्या उद्या तुम्हाला दुःख वाटतील. म्हणून सुख आणि दुःख ह्या तुमच्या मनाच्या कल्पना आहेत. परंतु काही दुःख असतात की आज असं झालं बा दुःख आहे, परंतु ते दुःखसुद्धा सुखामध्ये रूपांतर करण्याची या महाराजांनी सांगितलेलं आहे. दुःखाचं ओझं हलकं करायचं, दुःखाचं जे ओझं आहे आपलं ते हलकं करायचं. एखाद्याच्या घरी खूप मोठा आघात झाला असेल, दुःख झालं आहे, परंतु त्या परमेश्वर नामसंकीर्तनाने ते दुःखाचं ओझं सुखामध्ये रूपांतरित होते. म्हणजे त्या दुःखाची जी तीव्रता आहे ती तीव्रता कमी होते. म्हणून याकरता महाराज म्हणतात की माझ्या मुखामध्ये नेहमी तुझं नाम राहू दे. विठ्ठल सुखा, विठ्ठल दुखा, तुकया मुखा विठ्ठल. अशा प्रकारचं जी आळवणी महाराज या अभंगामध्ये करतात. आणि महाराज सांगतात की प्रत्येक काम करत असताना तुमच्या मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल असू द्या. आपलं दैनंदिन व्यवहार करत असताना विठ्ठल विठ्ठल असू द्या. तुमच्या घरामध्ये तुम्ही वावरत असताना, तुम्ही जेवण करत असताना
विठ्ठल विठ्ठल म्हणा, ते भोजन विठ्ठल करताय असं म्हणा. तुमची गृहपत्नी स्वयंपाक करत असेल, ती रुक्मिणी माता स्वयंपाक करत आहे असं समजा. तुमचा मुलगा रांगत रांगत आला असेल, तो विठ्ठल रांगत रांगत आला आहे असं समजा. आणि त्यावेळी एखादा तुमचा वैरी जरी आला असेल तरी तो विठ्ठल आला असं समजा. म्हणजे विठ्ठल 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 असं समजा. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये परमेश्वर बघा, प्रत्येकाला विठ्ठल स्वरूप माना. आता तुम्हाला साक्षात जेव्हा आता हे विठ्ठल विठ्ठल आहे तर तुमच्या सर्वांच्याच एकदम अंतःकरणामध्ये असेल, तुमचे जनाबाई तुम्हाला आठवली असेल की विठ्ठल 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 विठ्ठल. जनाबाई शेतामध्ये गोऱ्या वेचत होत्या. जनाबाईची नेहमीची सवंगडीन तिला पंढरपूरला घेऊन जाणारी ती आली. ओ जने, पंढरपूरला चालत नाही काय? ते म्हणे बा तुला जायचं असेल तू जा. म्हणे का गोऱ्याच व्यस्त करतं काय? गोऱ्याच वेचून राहिली का? हो म्हणे माझ्या गोऱ्या व्यस्तो. म्हणे माझा विठ्ठल असतं इकडे तिकडे पडलेला आहे म्हणे, त्या विठ्ठलाला मी जमा करतो आहे म्हणे. हे बघ म्हणे, हे एवढ्या माझ्या विठ्ठलाला जमा केला आहे म्हणे. आणि बाजूला अस्ताव्यस्त माझा विठ्ठल पडलेला आहे म्हणे, त्याला जमा करायचा आहे म्हणे. ते भानवी होती ती म्हणाली की जेनी काय पागल झाली आहे का म्हणे, की ह्या गोरे आहेत आणि त्याला म्हणते माझा विठ्ठल इकडे तिकडे पडलेला आहे, जमा केलेला आहे, त्याला विठ्ठल म्हणे काहीतरी सांगून राहिले आहे म्हणे, काहीतरी म्हणे हे सतत विठ्ठल विठ्ठल करते म्हणे, हे काहीतरी पागल झालेले आहे म्हणे, हिच्या पागलपणाचा हा दौरा आलेला आहे म्हणे हिला, ही म्हणून ते विठ्ठल या गोऱ्याला विठ्ठल म्हणते म्हणे. आणि मग ते चालायला लागली. पुन्हा तिच्या मनात शंका आली, विठ्ठल पुन्हा परत आली. काय विठ्ठल काय म्हणे, जने झाली का म्हणे तुझ्या गोऱ्या व्यसनं, तुझा विठ्ठल? हो म्हणे माझा विठ्ठल झाला आहे म्हणे. मी आता विठ्ठलाचे 2 गाठोडे केले आहेत म्हणे. आता एका याला मला उचलून दे म्हणे, दुसरा मी म्हणजे हातामध्ये घेते म्हणे. आणि ते म्हणाले की कायचा विठ्ठल काय काही हे करतं म्हणे, आता गोऱ्या आहेत म्हणे शनाच्या. अरे बाबा माझा विठ्ठल आहे म्हणे, हे बघ माझा विठ्ठल. आणि हे घे म्हणे, हे कानाला लाव म्हणे. कसं विठ्ठल? साहजिकच तिने गोरी हातामध्ये घेतली, कानाला लावली, विठ्ठल 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 आवाज येत होता. तिला वाटलं काही फानामध्ये केली असेल या जेनीनं त्या एका गोरीवर. दुसरी गोरी घेतली, विठ्ठल विठ्ठल. तिसरी गोरी घेतली, विठ्ठल विठ्ठल. सर्व गोऱ्याचं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे जनाबाई जरी त्या गावामध्ये शेतामध्ये गोऱ्या वेचत होती तरी तिचं लक्ष पंढरपूरच्या विठोबाच्या चरणाजवळ होतं. साक्षात पंढरपूरला विठोबाच्या चरणाजवळ बसून ती साष्टांग नमस्कार घालून विठ्ठल विठ्ठल करते आहे. ते रानामध्ये गोऱ्या वेचता म्हणजे ती कशी झाली, विठ्ठलमय झालेली आहे. तो पंढरीचा विठुराया तिच्या जवळ आलेला आहे, तो गोऱ्यामध्ये आला आहे. साक्षात आहे, हा स्वानुभव आहे गोऱ्याच्या स्वरूपामध्ये आलेला विठ्ठल. तसाच विठ्ठल सावतामाळ्याला सुद्धा दिसला. सावतामाळी पाणी घालू आपली शेतीची पिके काढायचा, कंद मुळं फळं पिकवायचे. आणि आपली शेतीवाडी एवढ्या येणं करायचे, ते कंद मुळं काही करायचे, मुळे काढायचे, गाजर काढायचे, ते त्यांना विठ्ठल रूप मानायचे. कधी त्यांचे मित्र यायचे, अरे आषाढीची वारी आहे, आषाढीचीला वारे चलत नाही का? नाही म्हणे, माझा विठ्ठल आता सध्या छोटा आहे, म्हणजे ते गाजर आणि मुळं छोटे असतील, त्याला मला मोठं करायचं आहे म्हणे. ते मोठं झाल्यानंतर चालते बोलते झाले माझे लेकरं विठ्ठल, की मग मी विठ्ठलाच्या दर्शनाला जाईल म्हणे. मग ते साहजिकच जनाबाईसारखं जर ह्या काहीतरी बोलतो म्हणे, नाही माझा कांदा मुळा हे विठ्ठल आहेत. साहजिकच त्याने उपडून पाहिला, हा तुझा मी बाळ थोडा छोटा झाला की मोठा झाला पाहतो, उपडून पाहिला की हा बाळ मोठा झाला म्हणे, हा कायचा विठ्ठल? अरे त्याला कानाला लाव म्हणे, हा विठ्ठल आहे म्हणे. तर अशा प्रकारची जी भाव आहे विठ्ठलाचा, तो भाव जसा जनाबाईमध्ये, सावतामाळ्यामध्ये, सर्व त्या एखाद्या भक्तगणामध्ये होता, तसाच महाराजांना हा जो भाव आहे देव पाहण्याचा, तो सर्व भक्तगणांकडून महाराजांना अभिप्रेत होता. म्हणून महाराज म्हणतात, विठ्ठल टाळं विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा. आणि जरी सगुण स्वरूपामध्ये परमेश्वर असेल तरी सगुण स्वरूपाचा परमेश्वर तुमच्या भावाने तुम्ही अनुभवा, तुमच्या भावाने त्याची प्रार्थना करा. किती छान या अभंगामधून वृद्धिंगत महाराजांनी परमेश्वराच्या सगुण स्वरूपाचं विवरण या अभंगाच्या द्वारे केलेलं आहे. आणि
महाराज म्हणतात अशा ह्या परमेश्वराची की जो परमेश्वराची आळवणी मी कुठूनही करू शकतो, परंतु तो त्या परमेश्वराला तर जास्त त्रास द्यायची माझी इच्छा नाही आहे. तो पंढरपूरला विटेवर उभा आहे, तर त्याचं दर्शन घेण्याची माझी आंतरिक इच्छा झालेली आहे. म्हणून मी जिथे कुठे असेल तिथून मी नित्यनेमाला पंढरीला जावं, नित्यनेमाला पंढरीला जावं आणि तोच माझा नेम व्हावा, तोच माझा धर्म व्हावा. पंढरीची वारी करायची, विठोबाचं दर्शन घ्यायचं, हा माझा नित्यक्रम व्हावा, हाच माझा धर्म व्हावा. आणि हे सर्व करताना करताना माझ्या जवळची सर्व संपत्ती जरी संपली तरी मला त्याची फिकर नाही. म्हणून महाराज म्हणतात होईन भिकारी पंढरीचा वार करी, हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम, हे जी माझी उपासना लागे संताच्या चरणा, तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा. आणि खरोखरच महाराज जेव्हा पंढरीला जायचे, तुकाराम महाराज जेव्हा पंढरीची वारी करायची, पंढरीची वारी पंढरपूरला जायचे, पंढरीची वारी करायची. पंढरीची वारी करत असताना सर्व सवंगड्यांना घेऊन जायचे. त्यांचासुद्धा खर्च महाराज करायचे. कोणाला खायला नसेल तर त्याचासुद्धा खर्च महाराज करायचे. असं करता करता एवढं धनसंपन्न महाराज त्या काळामध्ये असणारे सावकार निर्धन झाले. त्यांनी सावकारीचे कागदपत्र पाण्यामध्ये बुडवले. धान्याचे कोठारं दुष्काळ आलं तेव्हा लोकांना देऊन टाकले. घरी जिजाबाई खूप आक्रोश करत होती, तिच्या आक्रोशाकडे त्यांनी पाहिलं नाही. परंतु नित्यनेमाने जो कोणी याचक त्यांच्याजवळ यायचं त्याची याचना पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं. आणि पंढरीला जाऊन पंढरीच्या विठोबाचं दर्शन घ्यायची जो नित्यक्रम आहे तो त्यांनी कधी चुकवला नाही. स्वतः भिकारी झाले. म्हणून महाराज म्हणतात होईन भिकारी पंढरीचा वार करी. आणि महाराज सर्व भक्तगणाला म्हणतात की मी जसा भिकारी झालो तसा तुम्ही व्हा. पण लगेच दुसऱ्या एका अभंगामध्ये सांगितलं त्यांनी थोडंसं व्यवहारवाद, तेवढे तुम्ही भिकारी होऊ नका आणि परमेश्वर तुम्हाला तेवढं भिकारी करणार नाही. भिकारी हा महाराजांनी शब्द वेगळ्या याच्यातून वापरला की जसे आता जो भिकारी असतो तो नाही. भिकारी म्हणजे माझ्याकडली जी संपत्ती आहे ते जरी याच्यामध्ये थोडीफार गेली तरी चालेल. पंढरीची वारी करण्याकरता, पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता जो माझा नित्यनियम आहे, नित्यक्रम आहे, जो माझा धर्म आहे ते करण्याकरता माझा थोडासा धन व्यय झाला तरी चालेल. होईल भिकारी पंढरीचा वार करी, हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाची नावं. आणि माझ्या मुखामध्ये विठोबाचे नाव राहू द्या. आणि पंढरीला असणारे किंवा पंढरीच्या प्रवासामध्ये असणारे किंवा असे जे सर्व साधू संत आहेत, ह्या साधू संतांच्या चरणावर माझं मस्तक जावं, साधू संतांच्या चरणावर माझं मस्तक जावं, हीच माझी उपासना आहे. बघा महाराज इथे दोन म्हणतात, विठ्ठलाच्या चरणावर मस्तक राहो आणि त्या विठ्ठलाकडे धाव घेणारे असे जे सर्व साधू संत आहेत, अशा सर्व साधू संतांच्या चरणावर सुद्धा माझं मस्तक राहो. आणि म्हणतात हीच माझी खरी उपासना आहे. आणि तुम्हा लोकांना ही भोळी वाटत असेल, कुठेही जातो, साधू संत दिसलं नमस्कार करतो, चरणावर डोकं ठेवतो, वारंवार पंढरीला जातो, पंढरीचं दर्शन करतो, मला तुम्ही भोळं म्हटलं तरी चालेल, माझी भोळी सेवा म्हटली चालेल. तर हा माझा नित्यक्रम आहे. पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, तिथे जे संत येतात त्या संतांचं दर्शन घ्यायचं आणि ते करण्याकरता मी भिकारो झालो तरी चालेल. खूप छान अभंग महाराजांनी इथे दिलेला आहे. आणि महाराजांनी जो पंढरीचा पांडुरंग आहे, जो परमेश्वर आहे, परमेश्वराचं जे उदात्त एवढं स्वरूप दिलेलं आहे की ज्याला रावाचा राव म्हटलेला आहे, ज्याला सर्वांचा राजा म्हटलेला आहे, ज्याला कैवल्याचा पुतळा म्हटलेला आहे, चैतन्याचा पुतळा म्हटलेला आहे, मदनाचा पुतळा म्हटलेला आहे, त्याचं मुख सतत पाहावं, पंढरीची वारी सतत व्हावी, त्याच्या चरणाजवळ राहावं, हीच मागणं, हीच आस म्हणजे इच्छा,
हीच इच्छा, हीच आस, हीच आकांक्षा, हीच भविष्यामधली वाणी महाराजांनी मागितलेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकून देहरी, संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, चंद्रभागे स्नान, तुका मागे हेचे दान. बघा काय मागणं मागितलं महाराजांनी. चंद्रभागेमध्ये स्नान व्हावं, पंढरीची नित्यनेमानं वारी व्हावी, पंढरीच्या नित्यनेमाच्या वारीमध्ये पांडुरंगाचं दर्शन व्हावं, आणि ती वारी माझी कधीच चुकू नये. आणि त्या वारीमध्ये जे संत येतात अशा सर्व संतांची काय व्हावी, संगत व्हावी. आणि ते संत जे प्रेम करतात, परमेश्वर प्रेम करेल ते वेगळं. महाराजांना 2 प्रेम इथे पाहिजे होते. त्यांना माहिती आहे आपला तर हक्काचा माणूस आहेच, प्रेम देणारा आहे ना. हक्काचा माणूस कोण आहे, पांडुरंग आहे. तो हक्काचा माणूस तर आहेच, प्रेम देणारा. प्रेमाचा तो कैवल्याचा पुतळाच आहे. परंतु त्या पांडुरंगाच्या दर्शनाकरता जे साधू संत येत आहे, त्या साधू संताच्या मेळ्यामध्ये मला जावं, मी जावं. आणि साधू संताच्या मेळ्यामध्ये गेल्यानंतर ते साधू संत तेवढेच पवित्र आहेत, तेवढेच निर्मय आहेत, जेवढा माझा पांडुरंग आहे. जेवढं प्रेम पांडुरंगाच्या चरणाजवळ मी मस्तक ठेवल्यानंतर मला मिळेल, तेवढंच प्रेम, तेवढं सुख, तेवढंच औदार्य या संताच्या चरणावर ठेवल्यानंतर मला मिळेल. आणि असा ह्या संतांच्या प्रेमाचा जो कल्लोळ म्हणतो, प्रेमाचा कल्लोळ म्हणजे प्रेमाचा वर्षाव, प्रेमाचा वर्षाव, हा प्रेमाचा वर्षाव माझ्यावर पडू दे. आणि त्या प्रेमरूपी सागरामध्ये मला तुडुंब डुंबू दे, त्या प्रेमरूपी सागरामध्ये मला तुडुंब डुंबू दे. आता इथे महाराजांनी 2 भाग केले आहेत. चंद्रभागेमध्ये स्नान, साहजिकच तुम्हाला वाटेल चंद्रभागेमध्ये स्नान, चंद्रभागेच्या पाण्यामध्ये स्नान आहे ना. महाराज चंद्रभागेचं पाणी घरी आणून सुद्धा स्नान भक्तांना सांगू शकले असते. चंद्रभागेमध्ये स्नान, चंद्रभागेमध्ये अस्तित्व रूपाने स्नान, पाण्याच्या रूपाने स्नान. कारण ते पाणी विठ्ठलाच्या पायाने पुनीत झालेलं आहे. परंतु त्याचप्रमाणे त्या पाण्यामध्ये हे जे सर्व संत सज्जन आलेले आहेत, ही संतांची भक्तांची मांदियाळी झालेली आहे, त्यांच्या पायाने ते पाणी कसं झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे. अशा पवित्र झालेल्या पाण्याने ते पाणी चंद्रभागा सतत वाहते आहे ना. विठ्ठल चंद्रभागेच्या काठावर उभे आहेत आहे ना. चंद्रभागेचा पाण्याचा स्पर्श, चंद्रभागेचा प्रत्येक पाण्याचा बिंदू विठ्ठलाच्या चरणाजवळ जातो आणि नंतर पुढे प्रवाहित होतो. ही जरी तुम्हाला आख्यायिका वाटत असेल, परंतु नंतर दृष्टांतामध्ये आपण ती समजून घेऊ. चंद्रभागेच्या पाण्यामधचा प्रत्येक बिंदू विठ्ठलाच्या चरणाजवळ जातो आणि पुढे प्रवाहित होतो, दर्शन घेतो, ते करतो. अशा प्रकारे विठ्ठलाचं चरण त्या पाण्याला लागते आहे, सर्व संतांचे चरण त्या पाण्याला लागतात, ते पाणी पवित्र होते आहे. अशा पाण्यामध्ये मला स्नान करायचं आहे, चंद्रभागेमध्ये स्नान करायचं मागणं ते मानतायत. आणि सोबतच दुसरं स्नान कोणतं आहे, ते आहे सर्व संत सज्जनाच्या प्रेमाच्या सागरामध्ये डुंबण्याचं स्नान. आता हा जो प्रेमाचा सागर आहे ना, हा पाण्याच्या स्वरूपामध्ये भेटणार नाही. आणि कोणाचा दाखवतो म्हटलं की हा जो प्रेमाचा सागर तुम्हाला दाखवतो, ते मृगजळ दाखवल्यासारखं होईल आहे ना. उन्हाळ्याच्या रखरखत्या उन्हामध्ये आपल्या या भागामध्ये मृगजळ खूप दिसते, की चला मी तुम्हाला दाखवतो. दाखवाल? 2 कोसावर न्याल, पुन्हा 4 कोसावर न्याल, पुन्हा न्याल, दाखवतो आहे ना. दाखवणार नाही, ते तुम्हाला अनुभवावं लागतं की हे मृगजळ आहे. त्याचा तुम्हाला भास घ्यावा लागतो, त्याचा स्वानुभव तुम्हाला घ्यावा लागतो. आणि तुम्हाला स्वानुभव केव्हा येईल, मृगजळ स्वानुभव कधी येईल, जेव्हा रखरखतं ऊन राहील, प्रखर चैत्राच्या याचा महिन्यामध्ये फाल्गुन चैत्राचा रखरखतं ऊन राहील, भूमी तळपत राहील, खालून आगीच्या ज्वाळा निघत राहतील, वरून आगीच्या ज्वाळा निघून राहिलेल्या आहेत. आणि तिथे ते मृगजळ, आणि तुम्हाला ते घरी बसून झरोक्यातून मृगजळ दिसणार आहे का हो? तुम्हाला त्या रखरखत्या उन्हामध्ये खालून गरम होते आहे, वरून गरम होते आहे, तुम्हाला तिथे जावं
लागेल आणि तिथून तुम्हाला दिसेल की ते ते मृगजळ आहे ना, ते मृगजळ. असंच हा जो प्रेमाचा सागर आहे, हा जो संत सज्जनाचा कल्लोळाचा वर्षावाचा प्रेमाचा सागर आहे, तो सागर अनुभवावा लागेल, त्याचा स्वानुभव घ्यावा लागेल. आता इथे बघा, एक सागर दुसऱ्या सागराला मिळतो आहे. हिंदी महासागर पॅसिफिक सागराला मिळतो आहे. हिंदी महासागर आपल्या विठ्ठलाचा आहेच. आणि संतांच्या सर्व सहवासामधून निर्माण झालेला दुसरा सागर, दोन सागरांचा संगम होतो आहे. तिथे दोन सागरांचा संगम होत आहे. अशा या प्रेमरूपी सागरामध्ये मला डुंबायचं आहे. आणि महाराज म्हणतात, फक्त मलाच डुंबायचं नाही, माझ्या सर्व भक्तगणाला त्याच्यामध्ये न्हावून निघायचं आहे, त्याचं डुंबून निघायचं आहे. म्हणून हीच मी काय मागतो, भीक मागतो, हीच मी वरदान मागतो, हीच मी वरदान मागतो. जसं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर परमेश्वर प्रसन्न झाले, त्यांचे गुरुदेव प्रसन्न झाले, निवृत्तीनाथ प्रसन्न झाले की एवढी अस्खलित स्वरूपामध्ये भक्तजनांचं जन्मोजन्मी कल्याण होईल एवढी ज्ञानेश्वरी ज्ञानेशा तू निर्माण केली आहे. खरंच गहनीनाथांनी मला सांगितलं, ते खूप सांगितलं, दृष्टांत मला दिला आणि सांगितलं की निवृत्तीनाथा आपल्या ज्ञानदेवाला सांगा, आणि त्याप्रमाणे मी तुला सांगितलं. आणि त्यापेक्षा कितीतरी पटीनं तू जे ज्ञानामृत आहे, तू ज्ञानामृत भक्तजनांच्या कल्याणाकरता तू निर्माण केलं. मी खूप सुखी झालो, संतुष्ट झालो, आनंदित झालो. तुला जे मागायचं ते माग. साहजिकच जे मागायचं ते माग म्हटल्यानंतर देणारे सुद्धा परमेश्वर. ज्ञानेश्वरांनी काही मागितलं असतं त्यांना तर त्यांना दिलं असतं. त्यांनी म्हटलं असतं की या जगामध्ये मी माझं नेहमीसाठी नाव राहावं, या जगामध्ये मी सर्वात उच्च कोटीचं परमेश्वर म्हणून मला पूजावं, या जगामध्ये सर्वात सामर्थ्यवान मला असं द्यावं, मला अमरत्व द्यावं, नेहमी करता काही ब्रह्मादिक मागितलं असतं तेही मिळालं असतं, व्यावहारिक मागितलं असतं तेही मिळालं. परंतु महाराजांनी काय मागितलं आहे, जनमानसाच्या कल्याणाकरता विश्वकल्याणाचं मागणं मागितलेलं आहे. विश्वकल्याणाचं त्यांनी एका माणसाचं मागणं मागितलेलं नाही आहे. त्यांनी आपल्या एका भारतवर्षाचं, महाराष्ट्र देशाचंही मागणं मागितलं, तेव्हाचं आपला महाराष्ट्र राज्य, त्याचंही मागणं मागितलं नाही आहे. त्यांनी सर्व विश्वकल्याणाचं मागणं मागितलं आहे की या सर्व विश्वाचं कल्याण हो असं मागणं त्यांनी मागितलेलं आहे. आणि इथे महाराज पुन्हा परमेश्वराला हेच मागणं सांगतात की मी जन्मोजन्मी तुझा दास व्हावं आणि पंढरीची वारी करावी, जन्मोजन्मी तुझा दास. आणि हेच मागणं, मी जन्मोजन्मी दास व्हावं, पंढरपूरला यावं, तुझ्या चरणावर यावं, चंद्रभागेमध्ये स्नान करावं आणि ह्या प्रेमसागरामध्ये डुंबून राहावं आणि माझ्यासारखं सर्व भक्तगणाने राहावं, हेच मागणं तुकोबारायांनी परमेश्वराला मागितलेलं आहे. आणि तसंच मागणं आपल्या गुरुवर्य संतश्रेष्ठ वासुदेव महाराजांनी सुद्धा परमेश्वराला मागितलेलं आहे. हीच व्हावी माझी असं जन्मोजन्मी तुझा दास. त्यांच्या या 93 वर्षाच्या वितकार्यामध्ये ते दास म्हणून त्यांनी परमेश्वराच्याने आपली सेवा केली. ज्ञानेश्वर दास म्हणून ते राहिले. त्यांचा एवढा अधिकार होता, त्यांना दासत्व स्वीकारायची काही गरज नव्हती, परंतु ते दास काय, दासाचे दास म्हणून त्यांनी व्यतीत केलं याच्यामध्ये. आणि पुन्हा हीच याचना केली की जन्मोजन्मी तुझा मी दास राहील. जसं तुकोबारायांसुद्धा म्हणू शकले असते की जनरली काय होतं की जेव्हा हे सर्व हे होतं, जेव्हा आपण समजा खूप चांगलं पुण्यकर्म करतो, काय करतो, आणि या वेदांतिक शास्त्रामध्ये वेदामध्ये म्हटलं आहे की जेव्हा कालं म्हणजे तुमचं जन्म मृत्यूचा फेरा चुकवा आणि मोक्ष मिळू. आपण म्हणतो की नाही, आता एखादा माणूस गेला त्याला मोक्ष मिळाला, जरी त्याला त्याच्या फेऱ्या चालू जरी असल्या त्याला मोक्ष, आणि चांगला माणूस जर गेला तर आपण म्हणतो त्याला मोक्ष मिळाला. म्हणजे काय आहे, मनुष्याचं हित कर्तव्य आहे की या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्त व्हावं आणि मुक्ती मिळावी म्हणजे मोक्ष मिळावं, आहे ना. मग
तुकाराम महाराजांना तर एवढं मागणं केलं असतं त्यांना मोक्ष सहज मिळाला असता, परंतु महाराज म्हणतात असे मला कितीही जन्म घ्यावा लागले तरी मला चालेल, मला दासाचं दास व्हायचं आहे, तुझ्या चरणाजवळ राहायचं आहे, तुझ्या प्रेमामध्ये डुंबून राहायचं आहे, मला काही मुक्ती नको, मला काही मोक्ष नको. तसंच मागणं आपल्या वासुदेव महाराजांनी मागितलेलं आहे. मला मोक्ष नको, मला मुक्ती नको, मला दास म्हणूनच राहायचं आहे, मला असे कितीही जन्म घेतले तरी चालेल, जन्मोजन्मी मी तुझा दास म्हणून राहील, माझी पंढरीची वारी चुकू द्यायचं नाही, माझा नेम जो नित्य धर्म आहे तो चुकू द्यायचा नाही, या जन्मामध्ये नाही तर पुढच्या जन्मामध्ये नाही. आणि आपलं तुम्ही सर्वांना बघितलं आहे महाराजांचा या जन्मामधला पंढरीचा वारीचा नित्यनेम 93व्या वर्षापर्यंत कधीही चुकला नाही. जेव्हापासून त्यांनी वारी सुरू केली पंढरीची, वयाच्या काय 5व्या-6व्या वर्षापासून जी वारी सुरू केली तर 93व्या वर्षापर्यंत त्यांची वारीचा नित्यप्रेम अव्याहतपणे चालू होता. तर शेवटच्या त्या 93व्या वर्षीची गोष्ट तेव्हा आपले पंजाबराव भाऊ त्याचे साक्षीदार आहेत. महाराज पंढरीला जायच्या आधी त्यांची प्रकृती ठीक नव्हती. महाराज भाऊ त्यांच्या भेटीला गेले. भाऊ भेटीला गेल्यानंतर महाराजांची अशी अवस्था होती की महाराजांना तेव्हा तापाने त्यांचं शरीर फनफन कापत होतं आणि सर्व भक्तगण त्यांना म्हणायचे की महाराज तुम्ही आता पंढरीला जाऊ नका, खूप अंगामध्ये ज्वर वाढतो आहे, चढतो आहे. भाऊंनीसुद्धा त्यांना म्हटलं की महाराज आता यावेळेस आपण इथेच राहू, आपण इथेच आपण पंढरीचे करू. पण भाऊंनासुद्धा त्यांनी सांगितले की नाही, मला पंढरीला जायचं आहे, ज्या अवस्थेमध्ये असेल त्या अवस्थे मला पंढरीला पोचवा, माझा वारीचा जो नित्यनेम आहे तो नित्यनेम चुकू नका, हे भाऊंना सांगितलं त्यांचे वाक्य आहे. मग त्या दिवशी भाऊंनी सर्व भक्तगणांना सांगितलं महाराजांना खूप ताप आहे, खूप अस्वस्थ झालेले आहेत. तर महाराजांच्या भेटीला मग सर्वजण आम्ही भक्तगण पुन्हा महाराजांच्या भेटीला गेलो. तेव्हा पाहतोय ते महाराज तापाने फनफनत होते. भाऊंच्या सारखे जे अधिकारवाणीने जे भक्तगण होते त्यांनीसुद्धा त्यांना म्हटलं की महाराज हे करू नका, पण तू काही नाही, मला पंढरीला घेऊन जा, माझी जी नित्यनेमाची वारी आहे वारी चुकू ना दे हरी. त्यांचा हरी त्यांची वारी खरं चुकू देईल का हो. महाराज पंढरीला गेले आणि महाराज पंढरीला गेल्यानंतर पांडुरंगमय झाले. महाराजांनी पंढरीची वारी केली आणि पंढरीची वारी केल्यानंतर नित्यनेमानं अव्याहतपणे जन्मोजन्मी वारी करण्याकरता पंढरीतच पांडुरंगाच्या चरणी लीन झाले, पांडुरंगमय झाले, विठ्ठलमय झाले. असा हा संतश्रेष्ठ तुकोबारायांचा अभंग. आणि साक्षात तुकोबारायांनी त्या काळामध्ये जो सांगितलेला आहे ते आज आपण महाराजांच्या रूपामध्ये आपण अनुभवलेला आहे. हा जो अभंग आहे, हेच व्हावी माझी असं जन्मोजन्मी तुझा दास, आपल्या गुरुवारांना पूर्ण लागू पडतो आहे. वेळ खूप झालेला आहे. पुढच्या कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात करायची आहे. आजच्या या दुसऱ्या पुष्पाला मी विराम देतो. आजचं हे दुसरं पुष्प वैकुंठवासी पंजाबराव भाऊंच्या चरणी आणि माझ्या मातुश्रीच्या चरणी मी अर्पण करतो. गुरुवर्य संत वासुदेव महाराजांच्या चरणी मी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. संत गजानन महाराज की जय. संत वासुदेव महाराज की जय. वैकुंठवासी पंजाबराव भाऊ की जय. हरि ओम. शांति.